लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, पण लोक त्यांच्याकडे ध्यानच दिले नाही ना महाराज. लोक ध्यानात आमच्या तुकोबारायने या सगळ्या मृत्यू लोकांवर नजर मारली. म्हणले लोक चांगल्या मरणाने मरणार, लाखाच्या आणि 1.5 लाखाच्या गाड्या घेतात आणि धडकून मारतात. ऍक्सिडेंट शिवाय मरणच नाही महाराज. एवढा चांगला रस्ता झालाय कर्जत पर्यंत. पण तुम्हाला जर यादी सांगायचं झाले तर सगळी माझ्याकडे यादी. एका एका किलोमीटरला एक माणूस मेलाय महाराज, एका किलोमीटरला. आता ही PSI असून सुद्धा, ESI असून सुद्धा ऍक्सिडेंट झाला महाराज. काल परवा आमच्या राशीनला, आमचं काय तुमचं काय व्हायलंय का, पण राशीन मध्ये पोलिसाला गाडीने धडकून मारावं. 2 पोरं मेली बिगर लग्नाची राजे वस्तीवर, गाडीला धडकून. काय एवढं घोटाळ आहे का पहाटे नावशी निघायचं महाराज. पण चांगल्या मरणाने मरण. 3 गोष्टीने माणसं मरतायत आता. पहिली गोष्ट ऍक्सिडेंट, दुसरी गोष्ट अटॅक, आणि तिसरी गोष्ट व्यसनानं मरण. अहो नैसर्गिक मरण कुणाला येईनाच हो. फक्त 10% नैसर्गिक मरणानं माणसं मरायला लागले महाराज. या सगळ्या मृत्यू लोकांचा आढावा घेतला आणि तुकोबारायांनी हात जोडून सांगितलं, अरे चांगल्या आयुष्याचा नाश का करता, अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझ्या दंडवत, सकळांच्या पाया माझ्या दंडवत. नका करुणाचा आयुष्याचा, करुणाचा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्यात, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, 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 आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. तुकोबाराय म्हणले, अहो चांगलं आयुष्याचं नाश का करता, उपदेश करतायत. उपदेश संत महात्मे सगळ्यांना उपदेश करतात. संत महात्म्यानेच ते तुम्हा आम्हाला उपदेश करीत नाही. संत महात्मे तुम्हा आम्हाला सांगतात, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. तुम्हा आम्हाला सांगितलं, पण संत महात्म्यांना सध्या संत महात्मे उपदेश करतात. उठा साधू संत, साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत. उठा की जी माया बाप कशी लागली झोप, उठा की जी माया बाप कशी लागली झोप, उठाजी की माय बाप कशी लागली झोप, उठाजी की माय बाप कशी लागली झोप. उदर जागोनिया चुकवायवर खेप, उदर जागोनिया चुकवायवर खेप. उठा की जी माया बाप कशी लागली झोप, उठा की जी माया बाप कशी लागली झोप, उठाजी की माय बाप कशी लागली झोप, उठाजी की माय बाप कशी लागली झोप. उठा की जे माय बाप कैसी लागली झोपा,
संत महात्मे तुम्हा आम्हाला नुसतं सांगत नाही, संतांना सुद्धा सांगितलं, नवे नवे देवाला सांगितलं. उठा पांडुरंगा आता दर्शन दासका झाला रणोदय सरली निद्रेची वेळा, झाला रणोदय सरली निद्रेची वेळा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय धरली निद्रेची वेळा, झाला अरुणोदय धरली निद्रेची वेळा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. संत महात्म्यांची तुमच्या आमच्यावर नजर नाही, संतावर नाही, देवावर सुद्धा नजर असते. देव सुद्धा झोपलेले जागे केले संत महात्म्यांनी. पण तुम्हा आम्हाला तर सांगत्यातच, पण लोकांना कळानाच. व लोकांना कळाना. जी ठेच या मोरे परिवाराला लागली ना, ही इथून पुढं कुणाला लागू नये महाराज. काय एवढा सुखात परिवार, पण ठेस लागली, सगळं दुःखमय झालं महाराज. काय दिवस होता महाराज गेल्या वर्षीचा दिवस जर आठवला तर मला काय थोडस आठवतंय. मला असं वाटतं आमच्या सुदाम भाऊने भगवान परमात्म्याला आधी हात जोडला असावं, नोकरी लागायच्या आधी, आणि देवाला सांगितलेलं असावं, काय मागाव मी देवा, घर सुखात माझ ठेवा. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, राजा राणीचा दरबार. एवढं सुख भगवान परमात्म्याने आमच्या सुदाम भाऊच्या घरात घातलं. पुढं एवढं नोकरी लागल्यानंतर पुन्हा काय उद्गार असते यांचे सांगतो. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदाने न्हाला, जशी अमृताची धारण, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. एवढं गोकुळासारखं घर तयार झालं महाराज. पण एक गोष्ट नडली, घाई गडबड नडली. सरकारला जाग आली, रस्त्यांवर माणसं मारतायत. 10-10 मिनिटाच्या अंतरावर गतिरोधक केलं. गतिरोधक करून एक सुद्धा माणसं थांबानात, खुशाल गाड्या दनादन आदळत्यात जात्यात महाराज. पुन्हा सरकारच्या ध्यानात आलं, एका जाग्यावर 10-10 गतिरोधक करायचं, तरी बी लोक दनादन गाड्या अडवीत जात्यात महाराज. आणि सुदाम भाऊचे लग्न झाल्यावर काय उद्गार असते त्यांचे, जसं भाळ धरतीला, आमच्या अनिता ताईला सांगितलं असं, तसं राहीन तुझ्या संगतीला, जसं भाळ धरतीला, तसं राहीन तुझ्या संगतीला, एकमेकांचा धारण, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. त्या दिवशीच सुदाम भाऊचं उद्गार, पण आज आपल्याला उद्गार काढावं लागते. ते काय उद्गार काढावं लागते, कशी काळाची चाहूल आली, बागा सुखाची करपून गेली, कसा विपरीत घडल सारण, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. काय मागाव मी देवा, काय मागता आता, काही नाही महाराज. पण जीवन जगत असताना चांगलं जागा,
अहो पहिल्या म्हातार माणसांना सायकली हाणायला किती त्रास पडायचा, पण तुम्हाला आता निस्त्या मोठी फिरवायच्यात. निस्ती माणसं पैसे खर्च करतात, 1.5 लाखाची 3 लाखाची बुलेट आणायची कशाला? माणसं माराय घरात. सुखानं जीवन जागा महाराज. सगळं इतकं आनंदात ज्याने त्याने ठरवा. आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याकडं काय सुख सुविधा होत्या व, पण सगळे फक्त माणसाला सुख शोधता येईना. प्रपंचात सगळं सुख आहे. ही संत महात्म्याने नजर मारली, लोक सहजासहजी ऐका नाहीत. मग तुकोबाराय म्हणले सगळ्यांच्या तुमच्या चरणावर सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. फुलाने चित्त शुद्ध कर, फुलाने चित्त शुद्ध कर, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. फुलाले चित्त शुद्ध राहे, फुलाले चित्त शुद्ध राहे, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत, फुलाले चित्त शुद्ध करा, करा शुद्ध चित्त. सकाळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबाराय सगळ्यांच्या पायावर दंडवत घालून सांगतात महाराज, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुम्ही म्हणता चित्त नेमकं असतं कुठं? आम्हाला लोक म्हणतात नुसती चित्त चित्त, पण चित्त काय आम्हाला अजून नजर पडलं नाही. मग चित्त कशाला म्हणायचं? अंतकरणाला चित्त म्हणावं लागतं, आणि त्याच्यात असल्याशिवाय माणूस काही काही माणसं सहज वरच्यावर हा हा म्हणतात, आणि पुढं गेलं की म्हणतात जाऊ दे काय खरं त्याचं. अंतकरणापासून आणि ती चित्त जर निर्मळ असलं, येवनी गोपाळ राहे ते, येवनी गोपाळ राहे देवनी गोपाळ राहे ते, देवनी गोपाळ राहे ते. कमन चित्त करारे निर्मळ, येवनी गोपाळ राहे ते, येवनी गोपाळ राहे ते. कमान करार निर्मळ, देवनी गोपाळ राहे ते, देवनी गोपाळ राहे ते. तू कमन चित्ता करार निर्माळ, यवनी गोपाळ राये ते. तुकाराम महाराज म्हणतात तुमचं चित्त निर्मळ असल्याशिवाय देव तुमच्याकडे डोकून सुद्धा बघत नाही. आणि चित्त निर्मळ झाल्याशिवाय माणसाला भजन कीर्तन आवडत नाही. आणि तुम्ही जर भजना कीर्तनात येऊन बसला तर ते येऊन उभा राहतो तुमच्याकडे बघतो. मग त्यामुळं कीर्तनाला भजनाला जात असताना थोडं नटून थटून सजून जात जा महाराज. आपण आपली माणसं हा चल तुला लई कोण बघायचंय. मग मला सांगा एखाद्याला आपण पाहून होऊन गेलो, मळक्या कपड्याचा आवडन का कडक कपड्याचा आवडन? मग तर जर देव आपल्याला बघायला आला तर मग देवाला आपण आवडलं पाहिजेत ना. देवाला आवडण्यासाठी आपलं चित्त निर्मळ असावं लागतं. चित्त शुद्ध झाल्यावर चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, आणि व्याघ्र न खाती सर्पतया. वाघ साप तुम्ही म्हणता महाराज नका नाव काढू. 15 दिवस झालं नुसता धुमाकूळ घातलाय. नुसतं बिबट्याचं नाव ऐकलं तर तुम्ही वाघाचं नाव कशाला काढता महाराज? पण
ती सुद्धा काय करीत नाही. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रन खाती सर्पतया. महाराज तुम्ही सारखं म्हणतात देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा. संसार कोणी करायचा? संसार जरूर करा, पण जोपर्यंत आपल्याला नातू होत नाही तोपर्यंत करा. एकदा नातू झाल्यावर तुझं काय काम आहे संसारात? नातू ना म्हणजे नाही, तू म्हणजे तुला काय काम आहे? पण माणसं परपंच सोडित नाही हो. कानावची केस पिकली की सांगितलंय शास्त्राने, दे सोडून सगळं लाग देवाच्या चिंता. पण जरा करण्यामुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची या गोष्टी जवळ आले, मृत्यूची या भेटी जवळ आले म्हणलं. पण माणसाला कळत नाही. 100ची वस्तू आणायची म्हणलं तरी स्वतःच पळते. अरे दिकी पोराच्या हातात 10 रुपये ज्या जात्या नाही तर कमी जात्या महाराज. बरं तुम्ही म्हणता ना आम्ही काय काम केलं नाही का? किती केलं व? पहिले होते का राहणं सगळी नदीहून पाईपलाईन आणली, 2-2 मजले बंगले बांधले महाराज. अजून काय करायचं? पण सांगायसारखं काय त्यात हित आहे का तुमचं? ही धन संपत्ती पैसा बायका पोरं ही हित नाही. इथं तरी नो हे धना पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई. इथं तरी नवे धन पुत्र दारा, निकटवास बरा संताबाई, निकटवाच बरा संताबाई, निकटवाच बरा संताबाई. हित तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. संतांच्या जवळ जा म्हणजे देव त्यांच्या जवळ असतो. कारण सुख बसे हे चिठाई बहुपाई संताच्या. संतांच्या जवळ जर नाही गेला पण नातू तुम्हाला म्हणे रे आज्या मैदान में आजा, मग एकदा हाताखालून नाताने काढल्या मग म्हणेन काय र खर नाही संसारात. तुम्हाला कळन पण कवा कळन व कळ येईल अंतकाळी ते काळे प्राणप्रयाणाच्या वेळे राहती निराळे. रांडा पोरे सकळ येईल अंतकाळी, प्राणप्रयाणाच्या वेळे राहती निराळी. राणा बोरे सकळ कळ येईल अंता काळे प्राणप्रयाणाच्या वेळे राहते निराळी. रांडा बोरे सकाळ. तुम्ही म्हणता नातून सुना नाही बघाच, पण माझी बायको बघन की. अहो बायको कवर बघती सांगू का? एकदा का पेरले झाला जाग्यावर पडला मग काय म्हणते, नासियले घरातून कोणी या, नासियले घरातून कोणी या, नाचिले घरातून कोणी या, नाचिले घरातून कोणी. हा बाईल म्हणे घर मर्ताची बरे, होईल म्हणे खरे मर्द तरी बरे. नाशिले घरातून कोणी या, नाशिले घरातून कोणी या, नाचेल घर धोकोनिया, नाचेल घर धोकोनिया, कोणी या, धोकोनिया. बाईल मन खारा मरता तरी बरे, नाशियेले घरातून कोणी या. आमच्या तिथं माझ्या मित्राचा वडील वारला 4च दिवस झालं, काल 6 वाढले. लय भारी माणूस, पण 4 दिवस पेरलेच झाल्यावर 5व्या दिवशी कडे गेला महाराज. कमीत कमी 75च्या पुढचा असं. पण नाही माणूस दमधरीत का? तुम्ही म्हणता महाराज गुरढोर शेती करू नका म्हणता, नातून बायकान पोरं, मग करायचं काय?
काय करायचं त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणाचं येथेच करावे इथं ते कर देवाचे चिंतन येथेच करावे देवाचे इथं ते करावे देवाचे चिंतन इथं ते करावे देवाचे चिंतन देवाचे चिंतन शुद्ध भावे सकळाच्या पाया सकळांच्या पाया माझे हित ते करावे देवाचे चिंतन देवाचे चिंतन करा त्याच्यात हित आहे परपंच करण्यात हित नाही महाराज परपंच कितीही करा शेवटी तुम्हाला दगाच आहे पण आमच्या परमार्थामध्ये दगा नाही संसारामध्ये धन आहे पण आमच्या परमार्थ ही महाधन आहे महाराज परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे याच्यात फक्त लाभ आहे आणि आमच्या तुकोबारायांनी जर सांगितलेलं नसलं ऐकायचं तर आमचे नाथ बाबा काय म्हणले हो महाराज? जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा हे? बाळ बांधून नेईल सरत शेवटी बा सरदेच्या वाटीबा बाळ बांधून नेईल सरदेच्या वाटीबा एका जनार्दन आमच्या काय बाजाईल एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल एका जनार्दन आमच्या काय बाजाईल एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोल तुझे पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तुझे पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकेनं बोला ते वर्तमान खोटे खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकेनं बोला ते वर्तमान खोटे लटकेनं बोला आम्ही वर्तमान खोटे लटकेनं बोला आम्ही वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा बाई पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 धाकड रिंगा गे धागड धिंगारे अवघा धागड धिंगारे अवघा धागड धिंगारे अवघा धागड धिंगारे हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा बांधून नेत्यान पण तशी नाही नेणार भूषणे ही घेती काढून भूषणे घेती काढून भूषणे घेती काढून भूषणे घेती काढून यमाची हाती बांधून देती यमाची हाती बांधून भूषणे घेती काढून भूषणे घेती काढून भूषणे
घेते काढोनिया भूषण ही घेते काढोनिया भूषणे ही घेती काढोनिया. भूषणे म्हणजे सोन्याचा अलंकार. गळ्यात घातली साखळी, बोटात घातली अंगठी, मरताना सोंग देत नाहीत, रडता रडता ध्यान करून देतात कुणाला तरी. मग आताच काय अंगठ्या घालायच्यात, काय कडक टोप्या घालायच्यात, 20-20 लाखाच्या गाड्या घ्या, पण त्या भगवान परमात्म्याला विसरायचं नाही. विसरल्यावर काय होतं, विसरली तया थोर झाली हानी, अन पचतील खाणी 84च्या. सगळं झालं महाराज. तुम्ही म्हणता देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा, पण कलियुगामध्ये काहीतरी पोटा पाण्याला काहीतरी करावं लागेल ना या पार. मग तुम्ही मनात तुमच्या चित्त शुद्ध झालं आणि मनातला भाव शुद्ध झाला. मनातला भाव जर नसल्यावर कसा देव पाळन. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशा न पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. त्याच्यासाठी मनातला भाव लागतो. भाव का भूका हूं मैं, भाव ही एक कारण है, भाव से मुझको भजे तो सबका बेड़ा पार है. मनामधले भाव असला तरच देव, नाही तर कशाचा देवन कशाचा धर्म महाराज. मनामध्ये भाव लागतो, पण आपला मनामध्ये भाव नुसतं मोबाईल चालण्यात चाललाय. अहो मोबाईल मध्ये पोरं येडे झालेत नवत नाही. ये मोबाईल मुळे पोरं येडी यात झाली यात नवल नाही. मोबाईल मुळे 60-60 वर्षाची डंगर येडी झाली महाराज. रोज हरिपटाला की यायचं एक म्हातारा आमच्या तिथलं, पण पोराला नोकरी लागली आमच्या महाराज सुदाम भाऊ सारखी. 50-60 पगार चालू झाला, पण 200 किलोमीटर अंतरावर नोकरी. म्हणला बापाची गाठ पडाना, बोलाय घावाना, बाप जायचा म्हशी घेऊन आणि कशाचं. 60,000 पगार म्हणल्यावर मोबाईल काय बारका घेईन का. 25,000चा अँड्रॉइड मोबाईल म्हाताऱ्याला घेऊन दिला पोरानं महाराज. कीर्तन संपलं, 1 2 मिनिटं ऐका. मोबाईलचा परिणाम सांगतोय तुम्हाला. 25,000चा अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला, त्या वायरी बिरी चार्जिंग बिर्जिंग सगळं म्हातारं हरिपाटाला येत होतं, बंद झालं महाराज. खुशाल मोबाईल खिशात टाकायचं आणि वायरी कानात घालून वड्याला म्हशी चारायचं महाराज. आणि म्हशी चारता चारता गाणी ऐकायचं. आणि आम्ही त्याच रस्त्याच्या कडे जायचो कीर्तनाला. महाराजांना आम्ही कीर्तनाला चाललेलो, बघितलं, म्हणलं म्हातारा हरिपाटाला नाही, काकड्याला नाही, भजनाला नाही, म्हातारा नेमकं इकडंच गवळणी ऐकतोय. मला वाटतं गवळणी ऐकत असन, कीर्तन ऐकत असन. पण महाराज हळूच गेलो आणि कानातली वायर काढून माझ्या कानात घातली, तर म्हातार गाणं ऐकत. मला लगीन कराय पाहिजे, म्हणलं तुला जोड्यानं हाणलं पाहिजे. विठाला विठाला आणि आम्ही महाराज म्हणजे काय सोपी जात नाही. संध्याकाळी घरी गेलो, तिच्या म्हातारीला सांगितलं, अरे मावशी म्हणलं ती हरिपाटाला येत नाही, कीर्तनाला येत नाही, मला वाटलं काहीतरी गवळण भजन खुशाल गाणे ऐकत. म्हातारी म्हणली कोणचं गाणं ऐकलं. म्हातारीला सांगितलं, म्हणलं लगीन कराय. म्हातारी अशी पिसाळीन भांडी आपटायला लागली. दिवस मावळता म्हशी घेऊन आलं बाबा. म्हातारी भांडी आपटायला लागली की म्हाताऱ्याने ओळखलं. सांगायची गरज नाही, तुम्ही काही संन्यासी नाहीत, घरात भांडी का आपटी त्यात. म्हातारीने हसक हिसक करायला, म्हाताऱ्या आल्याला राग. म्हातारा म्हणला आता आळंदीलाच जातो आणि नेन बरायच होतो म्हणला. भरली पिशवी निघालं. म्हातारा त्या तितकं गेलं की म्हातारी म्हणली आता म्हशी मलाच सांभाळावं लागत्या, म्हशी सांभाळावं लागत्या. मग म्हातारीने बी ओळखलं ह्याला नाद कशाचा आहे, गाण्याचा आहे. मग म्हातारीने गाणं चालू केलं. मागं म्हातारीने गाणं काय चालू केलं, ओ मेरे परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. पुढचं तुम्हाला पाठ आहे. म्हातारा म्हणलं आता म्हातारी आता बोंगली गड्या म्हणलं. पण म्हातारा बी काय साधन होतं. म्हाताऱ्याने नुसतं वळून बघितलं, पुन्हा पुढे चालू लागला. म्हाताऱ्याने पुन्हा सुरू केलं, हर पर मेरी याद तुम्हें पड़ पाएगी,
मैं जागूंगा नींद तुम्हें बस तुम्ही म्हणता महाराज पिक्चरातलं आणलंय का काय काय ना असं किती बी सांगावं पण परपंचात सुख दुःख चालू असतं. माणसं म्हणते देवाने आमच्याच का वाट्याला दुःख दिलं. देव तुम्हाला दुःख देत नाही, ही तुमच्या मागचा ठेवाय. माग पाप केलेलं येतं आज फेडायचं म्हणून जन्माला येतो आपण. मग जीवन जगत असताना पाप करायचं नाही. तुम्ही जीवन जगत असताना या कलियुगामध्ये जर तुमचं चित्त शुद्ध असलं मन जर शुद्ध असलं मनातला भाव असेल तर तुम्ही कोणता कलियुगात व्यापार करा कसा तुका म्हणे लाभा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ तुका म्हणे लाभ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार तुका म्हणे लाभ करा काही भार शिकवावे करा काही भार शिकवावे पाया सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया करा काही सकळाच्या पाया सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया हित शुद्ध करा बोलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा शुद्ध करा शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा सकळाचे पाया सकळाचे पाया माझे दंडवत सकळाचे पाया सकळाचे पाया सकळाचे पाया तू का म्हणे लाभ तू का म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. तुकोबराय म्हणतात तुमच्या मनातला भाव जर शुद्ध झाला ना तुम्ही कुठला व्यापार करा काय बी करा. आणि आपली मन जुनी मन चंगा तो कटोतीने गंगा. जर मन चांगलं असेल ना काय कुठं लय वळवळ करायची गरज नाही महाराज.
आणि तुकाराम महाराज म्हणले आम्हाला काय शिकवायची गरज मग तुमचे एकदा मन शुद्ध झालं ना मनातला भाव शुद्ध झाला तुम्हाला देव लांब नाही आमची काय गरज करा काय फार शिकवावे झाली आपली सेवा महाराज पण जाता जाता 2 गोष्टी सांगतो आई वडिलांना विसरू नका महाराज कारण तुम्ही म्हणताना आम्हाला देवळात जाया नाही मराई सवड नाही पण नको जाऊ फक्त सकाळी आई बरोबर 2 मिनिटं गोड बोला 2 मिनिटं बाबा बरोबर बोला आणा तुम्ही किती खर्च करा आपल्या पत्नीला 10,000ची साडी आणा ती काय तुमच्या मागं लागून आली नाही आणि मागं लागून यायला काय आता मोकळ्या नाहीत महाराज सहजासहजी नाही 10,000ची साडी आणा पण आईला 1,000चं लुगडं आणायला विसरू नका 10,000ची साडी आणली तरी पत्नी म्हणेन तुम्हाला कळतच नाही कलरच चांगला नाही बुट्ट्यात चांगला नाही कस तरी बाजावाल्यावान दिसते पण आमची म्हातारी आई 80 वर्षाची 60 वर्षाची 70 वर्षाची मंदिरात हरिपाठाला गेल्यावर मैत्रिणीला सांगा ठके पोरानं आणलंय पोरानं इतका अभिमान असतो महाराज आणा पोरांना 5-10 हाराचा सूट आणा बोट आणा बुलट घ्या गाडी घ्या काही घ्या पण त्याच्यासोबत बापाला 500च धोत्राचं पान आणा कीर्तनाला अशा मांडवात गेल्यावर जोडीदाराला सांगा राम भाऊ पोरानं आणलंय पोरानं काही नाही लागत कुठलीच अपेक्षा नाही कसलाच लाभाची अपेक्षा करीत नाही ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा बाप करी जोडीले कुराची वोडी बाप करी जोडी ले कुराची वोडी बाप करी जोडी बाप करी जोडी लेकराची आपला कुरवंडी वाळवणी आपला कुरवंडी वाळवणी काय की केला मेरा सीता धनी एकाएकी गेला मेरा सीता धनी आपल्या कुरबानी आपल्या कुरबानी वाढवली एकाएकी केला विराजित एकी केला विराजित धनी मेरा सीता बाप करी झोडी लेकुराचे ओढी आपोले कुरवंडे वाळोनिया ओ एखाद्याला 1,500 उष्ण दिलं तर त्याच्या उमऱ्याला जाळ ठेवायचा नाही बाप पण एकरची एकर पोराच्या नावा करून देतो काय मागतो हो तुम्हाला मग आई बापाला अंतर देऊ नका जवळ करा आम्ही रोज म्हणतो सुखे येतो घरा नारायण पण तसा येणार नाही जित्यापणे आई बापाच्या वाटण्या करतात नरकाला जातात महाराज जित्यापणे आई बापाला आराम द्या विठोबा रखुमाई जेठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाशाचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाल चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे
सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा